रामगिरी महाराजांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। राज्यभरात विविध ठिकाणी रामगिरी महाराजांविरोधात आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मुस्लिमांच्या सुन्नी कमिटी खिदमत-ए-खलक कम्युनिटीकडून गुन्हा दाखल झालाय अशी माहिती समजते। तशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती। प्रतिनिधी किरण ताजडेंकडून अपडेट्स घेऊया। किरण, आता नाशिकमध्ये सुद्धा रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होतोय। अगदी खरं आहे। काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये ही मागणी करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी पंचाळीशहा या सिन्नर तालुक्यातील गावामध्ये रामगिरी महाराजांच्या प्रवचन सोहळ्याचा कार्यक्रम होता। त्या ठिकाणी जो सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं होतं आणि त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्या सगळ्या दरम्यान मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।